आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे। त्याबाबत खुद्द खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट भूमिका घेतली आहे। मात्र सुप्रिया सुळे नेमका काय म्हणाल्यात आणि विलीनीकरणाच्या चर्चांना कसा ब्रेक लागलाय पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। अखेर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक। ताई म्हणतात दादांची स्वप्न दादांसोबत गेली। रोहित पवारांचाही विलीनीकरणाला पूर्णविराम। आज आम्ही विलीनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत। ऐकलत, रोहित पवारांकडे अजित पवारांनी विलीनीकरणासंदर्भात अनेक पुरावे असल्याचा दावा केला असला तरी आता विलीनीकरणाला ब्रेक लागल्याचं स्पष्ट झालंय। कारण सुप्रिया सुळेंनी अजितदादांची स्वप्न आणि त्यांनी केलेल्या चर्चा त्यांच्या सोबतच गेल्याचं सूचक विधान केलं। तर दुसरीकडे रोहित पवारांनीही अजितदादा गेल्यानंतरच विलीनीकरणाला पूर्णविराम दिल्याचं विधान केलंय। माझा भाऊच राहिला नाही, आता दादाच नाही राहिला, क्या मायने रखता है? त्याचं दुःख, दादांनी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न ही दादाबरोबरच गेली ना। आणि आज माझा भाऊच नाही राहिला, त्याच्यामुळे आज कोण काय म्हणतंय याला काय फरक पडतो मला खरंच सांगा। आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच। त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्त्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्त्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत। खरं तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर खुद्द शरद पवारांनी विलीनीकरणावर भाष्य केलं होतं। दादांसोबतच्या चर्चेत विलीनीकरणासाठी 12 फेब्रुवारी ही तारीख ठरली होती असंही पवारांनी म्हटलं। त्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चेनं उचल खाल्ली। मात्र आता साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत प्रस्ताव आल्यास विलीनीकरणावर चर्चा करू असं स्पष्ट केलंय। नव्याने त्या संदर्भातली चर्चा सुरू व्हायची असेल तर समोरनंच प्रस्ताव आला पाहिजे की नेमकं विलीनीकरण कशा पद्धतीने होणार, काय अपेक्षित आहे, काय नाही, हे जर काय आलं तर मग बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण बसून त्या विषयावरती चर्चा करता येईल। मात्र दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण थांबल्यास त्याचे कोणते राजकीय परिणाम होऊ शकतात पाहूया। विलीनीकरण झालं नाही तर मतविभाजनाचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे। नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीतील घसरणीमुळे आगामी काळात पक्ष अस्तित्वाचंही संकट उभं राहू शकतं। एवढंच नाही तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही परिणाम होऊ शकतो। याबरोबरच सुप्रीम कोर्टातील पक्ष आणि चिन्हाची लढाई आणखीन तीव्र होऊ शकते। आता उपमुख्यमंत्री पदाची आणि पक्षाची सूत्र हाती घेत सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चेचं दार उघडणार की विलीनीकरण कायमचं थंड बस्त्यात जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।